नवोदय परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना माझा मनापासून नमस्कार. विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 5वी मध्ये शिकत आहात आणि लवकरच नवोदयची परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे विषय आहेत आपल्याला माहिती असेल तर आत्ताच नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम बदललेला आहे. होय, अगदी खरं आहे. कारण यावर्षीपासून नवोदय परीक्षामध्ये आपण परिसर अभ्यास हा नव्यानं विषय अभ्यासणार आहोत. मग या परीक्षेमध्ये नेमकं कोणते विषय असणार आहेत, कोणते घटक असणार आहेत आणि कोणत्या पुस्तकामध्ये आपल्याला हे सर्व अगदी सहज सोप्या पद्धतीनं उपलब्ध होणार आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. कारण पालकामध्ये अनेक शंका आहेत, विद्यार्थ्यांमध्ये शंका आहेत आणि शिक्षकांना पण संभ्रम निर्माण झाला आहे की आता नेमकं अभ्यास कसा कव्हर करायचा, इतक्या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा, विद्यार्थ्यांचा सराव कसा करायचा आणि नवीन जो विषय आला आहे परिसर अभ्यास, यामध्ये नेमकं कोणते घटक असणार आहेत याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपण जर नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत असाल किंवा फॉर्म भरणार असाल किंवा भरला असेल तर आपल्याला कमी वेळेमध्ये अभ्यास पूर्ण करण्यासाठी जीनियस मॅथ पब्लिकेशनची ही मार्गदर्शिका अतिशय उपयुक्त आहे. या मार्गदर्शिकेचा जर आपण अभ्यास केलात तर सर्वच घटक एका पुस्तकामध्ये, आणि ही पुस्तकाची जर आपण साईज पाहिली तर विद्यार्थ्याला सहज हाताळता येईल. त्याचबरोबर आपला अभ्यासक्रम पण कमी वेळेमध्ये संपेल अशी ही पुस्तिका असून ही पुस्तिका आपण आपल्या दुकानदाराकडे आजच खरेदी करू शकतात. जर आपल्या दुकानदाराकडे उपलब्ध नसेल तर त्यांना मागणी करायला सांगा, ते तुम्हाला मागणी करून देऊ शकतात. त्याचबरोबर आपण जर खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर पोस्टाने पण घरपोच तुम्हाला ही मार्गदर्शिका उपलब्ध होऊ शकते. या मार्गदर्शिकेसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचा सराव झाला पाहिजे. कारण अभ्यासक्रम पूर्ण झाला की विद्यार्थ्यांना 100 गुणाचे जास्तीत जास्त पेपर सोडवता आले पाहिजेत. यासाठी 15 सराव प्रश्नपत्रिका असणारी सराव पुस्तिका पण या ठिकाणी उपलब्ध आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना गणित या विषयानंतर खरी अडचण येते ती म्हणजे भाषा विषयामध्ये. कारण भाषा विषयामध्ये यावर्षीपासून एकूण 4 उतारे आणि परिसर अभ्यासमधला 1 उतारा असे टोटल 5 उतारे परीक्षेमध्ये असणार आहेत. तर हे उतारे कसे सोडवायचे यावरचा सराव झाला पाहिजे. यासाठी जीनियस मॅथ पब्लिकेशननी 200 उतारे आणि व्याकरणचा भाग असणारं या ठिकाणी हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे. हे पण आपण खरेदी करू शकतात. विशेष म्हणजे यामध्ये परिसर अभ्यास या घटकावर 50 उतारे, मराठी या घटकावर 150 उतारे, एकूण 200 उतारे. त्याचबरोबर कार्यात्मक व्याकरण जसं की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याचबरोबर शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार यांचाही समावेश या पुस्तकामध्ये केला आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं अभ्यासक्रम नेमका काय आहे हे पण सर्वांना उत्सुकता आहे. तर आपण अभ्यासक्रम समजून घेऊयात आणि या पुस्तकामध्ये मार्गदर्शिकेमध्ये कोणते धडे आहेत, कोणत्या पद्धतीने आहेत हे पण आपण जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम समजून घेऊयात नवोदयसाठी नवीन पॅटर्ननुसार अभ्यासक्रम काय आहे. तर या ठिकाणी आपण पाहत आहात 6वी वर्गासाठी प्रवेश परीक्षा. यामध्ये मुख्य 4 विषय आहेत. एक म्हणजे अंकगणित, दुसरा मानसिक क्षमता चाचणी, भाषा आणि परिसर अभ्यास. तर या पुस्तकाच्या माध्यमातून आपला परिपूर्ण अभ्यास होऊ शकतो. तर जीनियस मॅथ पब्लिकेशनची ही मार्गदर्शिका आपण आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे खरेदी करा. या मार्गदर्शिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वच विषयाचा समावेश असून या ठिकाणी आपण आता घटक पाहणार आहोत. कारण या ठिकाणी ही जी मार्गदर्शिका आपण पाहत आहात त्याची संपूर्ण PDF आपल्यासमोर आहे. तर पहा, मानसिक क्षमता चाचणी 20 प्रश्न आहेत 25 गुणासाठी, अंकगणित 20 प्रश्न, भाषा 20 प्रश्न, परिसर अभ्यास 20 प्रश्न, म्हणजे एकूण 80 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात 100 गुणासाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1.25 म्हणजे 1.25 मार्क आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर अनुक्रमणिकेमध्ये मानसिक क्षमता चाचणीमध्ये एकूण 5 टॉपिक विचारले गेलेत. त्यामध्ये आकृती पूर्ण करा, आकृती मालिका पूर्ण करा, भौमितिक आकृत्या पूर्ण करणे, आरशातील पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील किंवा आकृतीमध्ये जो लपलेला भाग आहे तो शोधणे. तर हे एकूण 5 टॉपिक आपल्याला परीक्षेत असणार आहेत. त्यानंतर गणिताचे जर आपण पाहिलं तर गणितामध्ये संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया, संख्यांचे अवयव, अपूर्णांक, पदावली, मापन, परिमिती, क्षेत्रफळ, कोण कोणाचे प्रकार, आलेख आणि माहिती विश्लेषण. तर असे एकूण 9 टॉपिक गणितामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर उतारे आणि आता परिसर अभ्यासमध्ये जर पाहिलं आपण तर नैसर्गिक जग यामध्ये आपली सूर्यमाला, पृथ्वी, पृथ्वीवरील खंड, महासागर, जलचक्र
जमिनीवर व पाण्यात राहणारे वनस्पती व प्राणी, मानवी वस्ती व निवारा, वाहतूक, दळणवळण, नद्या, पर्वत, त्याचबरोबर आपत्ती. त्यानंतर मानवी शरीर हा दुसरा घटक आहे. यामध्ये अन्न, पोषणद्रव्ये, स्वच्छता, आरोग्य, रोग व उपाय, ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे कार्य, मानवी शरीरातील अंतर्गत संस्था. त्यानंतर दैनंदिन जीवनातील विज्ञान. यामध्ये दैनंदिन जीवनातील विज्ञान, त्याचबरोबर अन्न व सुरक्षा, प्रदूषण, पाणी व माती संवर्धन या संदर्भामध्ये घटक असणार आहेत. परिसर अभ्यासमध्ये भारतामध्ये जे काही सर्वोच्च आहे ते सर्वोच्च, राष्ट्रीय प्रतीके, राज्य, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश, त्यांच्या राजधान्या, भारतातील भूदृश्य, भारतीय सण व उत्सव, भारतातील ऋतू, जंगल, वन, पिके, धागा, कापड, समाधीस्थळे, नृत्य, संगीत, खेळ, हे छोटे छोटे घटक दिलेत कारण विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक क्षमतेप्रमाणे तो घटक असला पाहिजे. खूप मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा कमी वाचा, दर्जेदार वाचा आणि यशस्वी व्हा, हाच या पुस्तकातून मंत्र असणार आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी आकृत्या पाहत असाल तर हा पहिला टॉपिक आहे पूर्ण आकृती करण्यासाठी. तर आकृती पूर्ण करण्यामध्ये काय असतं तर एका आकृतीचे 3 भाग दिलेले आहेत. चौथा भाग आपल्याला शोधायचा असतो आणि आकृती पूर्ण करायची असते. तर ही आकृती पूर्ण करणे, या प्रत्येक टॉपिकवर सरावासाठी 50 आकृत्या आणि परीक्षेत आत्तापर्यंत विचारलेल्या 50 आकृत्या, म्हणजे मानसिक क्षमता चाचणीच्या प्रत्येक टॉपिकवर 100 आकृत्या आपणास या पुस्तकामध्ये सोडवायला मिळतील. त्याचबरोबर जर आता गणिताचा विचार केला आपण तर गणितामध्ये प्रत्येक धडा आणि या प्रत्येक धड्यामधले पूर्ण कन्सेप्ट अगदी बारकाईने दिलेले आहेत. आपण ही मार्गदर्शिका एकदा वापरलात तर तुम्हाला लक्षात येईल की या सर्व कन्सेप्ट या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर हा संख्याज्ञान धडा, यामध्ये संख्यांचे प्रकार, त्याबदले बारकावे, सर्व कन्सेप्ट अगदी या ठिकाणी तुम्हाला सहज विद्यार्थ्यांना शिकवता येतील या पद्धतीचे आहेत. त्याचबरोबर अंक आणि मार्गदर्शिकेमध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सोडवून दिलेले 25 प्रश्न. म्हणजे विद्यार्थ्यांना काठिण्य पातळीचे प्रश्न या ठिकाणी ऑलरेडी सोडवून दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतात सोडवून दिलेली प्रश्न, यामध्ये 25 प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणं दिलेली आहेत. या ठिकाणी स्पष्टीकरणं पहा. त्याचबरोबर सरावासाठी त्यांना 25 प्रश्न पुन्हा सरावासाठी दिलेत, म्हणजे प्रत्येक धड्यावर गणिताचे 50 प्रश्न आपला विद्यार्थी सोडवू शकतो. याचबरोबर भाषा, यामध्ये जर आपण पाहिलं तर 50 पेक्षा जास्त उतारे, सुटसुटीत असे उतारे, विद्यार्थ्यांना जास्तीचा सराव व्हावा म्हणून उतार्याची साईज थोडी मोठी दिली आहे कारण त्यांना वाचनाचा वेग वाढला पाहिजे. आणि या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतात. पुढे आहे परिसर अभ्यास, यामध्ये नैसर्गिक जग आणि त्यावरील महत्त्वाचे प्रश्न, कन्सेप्ट या ठिकाणी आपणास पाहायला मिळतील. तर हे सर्व पुस्तक किंवा ही जी मार्गदर्शिका आहे ते आपण बाय पोस्ट घरपोच मागणी करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जे सुरुवातीला सांगितले होते ज्यामध्ये आपण पाहू शकतात तर हा जो सिलेबस आहे, मानसिक क्षमता चाचणी 20 गुण, अंकगणित 20 गुण आणि परिसर अभ्यास 20 गुण, याची आपल्याला संपूर्ण तयारी करायची असेल तर ही मार्गदर्शिका अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलात तर आपल्या लक्षात येईल उतार्यासाठीचं पुस्तक, सरावासाठीचं पुस्तक आणि मार्गदर्शिका ही आपल्या एशियाची गुरुकिल्ली असणार आहे. त्यामुळे आजच आपण आपली ही मार्गदर्शिका, प्रश्नसंच आणि मराठी उतार्याचं पुस्तक बुक करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.